नमस्कार मित्र मैत्रिणींनो, टार्गेट स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. IAS अधिकारी कसे व्हावे? सोप्या शब्दात सांगायचे तर संघ लोकसेवा आयोग UPSC द्वारे दरवर्षी घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करून तुम्ही भारतीय प्रशासकीय अधिकारी IAS बनू शकता. ही परीक्षा देशाच्या नागरी सेवांमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती करते, ज्यामध्ये IAS अनेक सेवांचा समावेश आहे. सर्व सेवांमध्ये IAS ही सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वात प्रतिष्ठित मानली जाते. यामुळेच UPSC नागरी सेवा परीक्षा ही IAS परीक्षा या नावाने ओळखली जाते, परंतु प्रत्यक्षात IAS परीक्षा नसते. UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करून IAS अधिकारी कसे व्हावे हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. IAS अधिकारी होण्याचे 6 टप्पे. आदर्श IAS अधिकारी होण्यासाठी खालील टप्पे पार करणे आवश्यक आहे. स्टेज 1. तुमच्या खऱ्या कॉलिंगवर निर्णय घेणे. नागरी सेवांची तयारी करणे ही वेळखाऊ बाब आहे, कारण इतर अनेक स्पर्धात्मक परीक्षांप्रमाणे याच्या 3 फेऱ्या आणि अनेक परिमाण असतात. म्हणून आपण या प्रवासाला लागण्यापूर्वी आपल्याला खरोखर हवे आहे की नाही हे आपण निश्चित केले पाहिजे. तद्वतच तुमच्या देशाची सेवा करण्याची आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी व्यवस्थेचा एक भाग बनण्याची तुमची मनापासून इच्छा असेल तर तुम्ही IAS हा करिअरचा पर्याय म्हणून विचार करावा. हे आव्हानात्मक आणि मागणी करणारे आहे, परंतु ते अत्यंत समाधानकारक आणि पूर्ण करणारे देखील असू शकते. तुम्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर, कमिशनर, सचिव, तुम्ही भारताचे कॅबिनेट सचिव होण्यासाठी पोहोचू शकता. करिअरच्या संधी आणि भत्ते बाजूला ठेवून ज्या अधिकाऱ्यांच्या नावाने प्रत्येक भारतीयाचे हृदय अभिमानाने भरते, अशा अधिकाऱ्यांच्या हॉल ऑफ फेममध्येही तुम्ही प्रवेश करू शकता. स्टेज 2. संचलन करणे. या टप्प्यात आपण ज्या पर्वतावर विजय मिळवणार आहात त्याबद्दल माहिती गोळा करणे आवश्यक आहे. IAS परीक्षेचे वेळापत्रक आणि अपडेट्स बद्दल सर्व शोधा. तुम्ही नियमितपणे आमचे YouTube चॅनेल तसेच विविध वेबसाइट्स मोफत IAS तयारीला भेट देऊन नागरी सेवा परीक्षेबद्दलच्या सर्व ताज्या बातम्या आणि अधिकृत सूचना मिळवू शकता. IAS परीक्षा पॅटर्न. या परीक्षेच्या 3 फेऱ्या आहेत. फेरी 1. UPSC प्रिलिम्स. या फेरीत 2 पेपर असतात. सामान्य अध्ययन 1 MCQ 200 एकूण गुण, प्रश्नांची संख्या 100. CSAT MCQ 200 एकूण गुण, प्रश्नांची संख्या 80. या दोन्ही पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग असते. जर तुम्ही CSAT मध्ये 33% गुण मिळवले आणि सामान्य अध्ययन 1 पेपरमध्ये आवश्यक कट ऑफ मिळाले तरच तुम्ही UPSC मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असाल. फेरी 2 UPSC मुख्य. येथे तुम्हाला 9 वर्णनात्मक पेपर द्यावे लागतील. 4 सामान्य अध्ययन पेपर, 2 वैकल्पिक पेपर, 2 भाषा पेपर, 1 इंग्रजी आणि 1 भारतीय भाषा आणि 1 निबंध पेपर आहेत. पेपर A 1 भारतीय भाषा 300 मार्क, पेपर B इंग्रजी 300 मार्क, पेपर 1 निबंध 250 मार्क, पेपर 2 GS पेपर 1 250 मार्क, पेपर 3 GS पेपर 2 250 मार्क, पेपर 4 GS पेपर 3 250 मार्क, पेपर 5 GS पेपर 4 250 मार्क, पेपर 6 ऐच्छिक पेपर 1 250 मार्क, पेपर 7 ऐच्छिक पेपर 2 250 मार्क. 9 पेपरपैकी भाषेचे पेपर इंग्रजी आणि भारतीय भाषा पात्रता स्वरूपाचे आहेत आणि गुणवत्तेच्या क्रमवारीत गणले जात नाहीत. दोन्ही पर्यायी पेपरसाठी UPSCने दिलेल्या यादीतून तुम्हाला एक पर्यायी विषय निवडावा लागेल. जर तुम्ही मुख्य परीक्षेत आवश्यक कट ऑफ गुण मिळवले तर तुम्हाला UPSC व्यक्तिमत्व चाचणीसाठी बोलावले जाईल. तिसरी फेरी UPSC व्यक्तिमत्व चाचणी. IAS परीक्षेच्या या अंतिम फेरीत तुमची UPSC बोर्डाकडून मुलाखत घेतली जाईल आणि ज्ञानाव्यतिरिक्त तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलू जसे की नेतृत्व, विचारांची स्पष्टता आणि अभिव्यक्ती, ताणतणाव हाताळण्याची क्षमता, मनाची उपस्थिती, सामान्य जागरूकता जर तुम्ही ही फेरी पूर्ण केली तर तुम्हाला तुमचे नाव UPSCने दिलेल्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये दिसेल. यानंतर तुमची श्रेणी आणि त्या श्रेणीतील उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार तुम्हाला सेवा आणि संवर्ग वाटप केला जाईल. IASला उच्च पदाची आवश्यकता असते कारण ती सर्व सेवांमध्ये सर्वाधिक मागणी असलेली सेवा आहे. स्टेज 2 मध्ये शेवटची गोष्ट म्हणजे UPSCच्या नवीनतम अभ्यासक्रमाचा तपशीलवार अभ्यास करणे. हे तुम्हाला परीक्षेसाठी कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला किती तपशिलांचा कव्हर करायचा आहे याची कल्पना येईल. तसेच मागील वर्षांच्या UPSC प्रश्नपत्रिका तपासण्याचे लक्षात ठेवा. IAS परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न हे तुम्हाला समजेल.
मागील प्रश्नपत्रिका आणि यूपीएससी अभ्यासक्रमाचे एकत्रित अवलोकन केल्यास असे दिसून येईल की यूपीएससी अभ्यासक्रमातील जवळजवळ सर्व प्रश्न विचारते, परंतु त्यास चालू घडामोडींचा कोन आहे. परंतु तुमच्यासमोर असलेल्या कार्याच्या विशाल स्वरूपाबद्दल भारावून जाऊ नका. एकावेळी एक पाऊल टाकून कोणताही अवाढव्य पर्वत जिंकता येतो. स्टेज 3, तुमची आयएएस अभ्यास योजना तयार करा. या टप्प्यात तुम्ही अभ्यासक्रम मोडून एक वास्तववादी आणि कालबद्ध अभ्यास योजना बनवावी. काहीही झाले तरी योजनेला चिकटून राहण्याचा निश्चय करा. स्टेज 4, पुढे चालत राहा. हा असा टप्पा आहे जिथे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता. तुम्हाला अभ्यासाच्या टेबलावर बराच वेळ घालवावा लागेल, परंतु अत्यावश्यक अधूनमधून विश्रांती घेण्याची देखील खात्री करा. बर्नआउट टाळा. एक पद्धतशीर दृष्टिकोन तुमची आयएएस तयारी एक सुरळीत प्रवास करू शकते. यूपीएससी प्रिलिम्स, यूपीएससी मुख्य आणि यूपीएससी मुलाखत अशा प्रत्येक फेरीसाठी एक समर्पित रणनीती ठेवा. आम्ही तुम्हाला तुमचे जीवन सोपे करण्यासाठी चाचणी केलेली रणनीती आणि विषयाच्या नोट्स देते. आम्ही चालू घडामोडींवर देखील लक्ष केंद्रित करतो. आयएएस अधिकारी होण्यासाठी तुम्ही या विभागाकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे. तुम्ही दैनंदिन वर्तमानपत्रे, योजना यांसारखी महत्त्वाची जर्नल्स, PIB वरील अपडेट्स वाचली पाहिजेत आणि मुळात राजकीय, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या राष्ट्रीय महत्त्वाच्या कोणत्याही बातम्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांचे विश्लेषण करू शकता. स्टेज 5, तुमच्या अभ्यासक्रमाचे मूल्यांकन करणे. तुमच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी तुम्ही नियतकालिक चाचण्या घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रिलिम्स आणि मेन या दोन्हीसाठी मॉक टेस्ट घेतल्याने तुम्हाला तुमची कमकुवत क्षेत्रे जाणून घेण्यास मदत होते, जसे की काही विषयांवर जास्त लक्ष देणे आवश्यक आहे की विशिष्ट विषय किंवा पेपर्सची उत्तरे देताना तुमचा वेग वाढवणे आवश्यक आहे. आयएएस अधिकारी कसे व्हायचे हे जाणून घेण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. स्टेज 6, स्वतःवर विश्वास ठेवणे. स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आपल्या सामर्थ्यांबद्दल शंका बाळगणे केवळ त्यांना कमी करते. जर तुम्ही योग्य रणनीती अवलंबली असेल आणि ती प्रखर आणि दृढ प्रयत्नांची जोड दिली असेल, तर तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील आणि तुम्हाला पवित्र भारतीय नागरी सेवांमध्ये प्रवेश मिळेल. FAQ, मी घरबसल्या यूपीएससीची तयारी करू शकतो का? जर तुम्ही आयएएस तयारीसाठी योग्य पावले उचलली तर तुम्ही हे करू शकता. ऑनलाईन स्रोत आणि रणनीती उपलब्ध असल्याने तुम्ही घरबसल्या आयएएस परीक्षेची तयारी सहज करू शकता. एकाग्रता आणि समर्पण आणि योग्य मार्गदर्शनाने तुम्ही आयएएस परीक्षा उत्तीर्ण करू शकता. आयएएसची तयारी घरी कशी करावी? घरी तुमची आयएएस तयारी सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या पायऱ्या फॉलो करा. प्रथम यूपीएससी पॅटर्न आणि प्रक्रिया समजून घ्या. यूपीएससीच्या अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करा. काही पुस्तके वाचणे सुरू करा आणि राजकारण, इतिहास, भूगोल इत्यादी काही मूलभूत विषयांसाठी ऑनलाईन व्हिडिओ व्याख्याने पहा. वर्तमानपत्र नियमित वाचा. तयारीचे वेळापत्रक तयार करा आणि त्याचे काटेकोरपणे पालन करा. चांगल्या चाचणी मालिकेसाठी नावनोंदणी करा आणि उत्तर लेखनाचा सराव करा. आयएएस तयारीसाठी 1 वर्ष पुरेसे आहे का? जर तुम्ही मेहनतीने तयारी केली तर आयएएस तयारीसाठी 1 वर्ष पुरेसे आहे. पदवी दरम्यान मी माझी आयएएस तयारी कशी सुरू करू शकतो? तुम्ही तुमची आयएएसची तयारी पदवी दरम्यानच सुरू करू शकता. तुम्हाला फक्त अभ्यासक्रमातून जाणे आणि साठी अभ्यास योजना तयार करणे आवश्यक आहे. लवकर सुरुवात करण्याचे अनेक फायदे आहेत. तुमच्या बाजूने वय असेल कारण आयएएस वयोमर्यादा दूर असेल. तसेच तरुण आणि अजूनही विद्यार्थी असल्याने तुम्ही शैक्षणिकांच्या संपर्कात असाल, ज्यामुळे तुम्हाला जुन्या स्पर्धकांपेक्षा वरचढ ठरेल. तसेच कॉलेजमध्ये असल्याने तुम्ही तयारीसाठी तुमच्या कॉलेजच्या लायब्ररीचा वापर करू शकता. आणि तुम्ही कॉलेज फेस्ट्स आणि इव्हेंट्समध्ये भाग घेतल्याची खात्री करा, कारण हा अनुभव तुम्हाला एक उत्तम व्यक्तिमत्व विकसित करण्यात मदत करेल आणि तुमच्या पदवीनंतर लगेच परीक्षा उत्तीर्ण झाल्यास तुमच्या कामाच्या अनुभवाची कमतरता देखील भरून निघेल. 12वी नंतर आयएएस परीक्षेची तयारी कशी करावी? जर तुम्ही 12वी नंतर तुमची तयारी सुरू करत असाल, तर तुमच्या आयएएस तयारीला अनुरूप असा विषय पदवीसाठी निवडण्याचा तुम्हाला फायदा आहे. तुम्ही राज्यशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये पदवीची निवड करू शकता, जे विषय तुम्हाला यूपीएससी अभ्यासक्रम अधिक चांगल्या प्रकारे कव्हर करण्यात मदत करतील. अशा प्रकारे तुम्ही तुमचा ग्रॅज्युएशन अभ्यास आणि आयएएसची तयारी सहजपणे एकत्र करू शकता. तसेच संभाषण कौशल्यासारखी तुमची सॉफ्ट स्किल्स वाढवण्यासाठी आणि एक चांगला छंद जोपासण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे. या दोन्ही गोष्टी तुम्हाला मुलाखतीच्या टप्प्यात मदत करतील. इंजिनिअरिंग करताना आयएएसची तयारी कशी करावी? इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असताना अनेक उमेदवारांनी आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जरी ते व्यस्त होऊ शकते, हे अशक्य नाही. संपूर्ण योजना आणि योग्य मार्गदर्शनामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयात असतानाही भारतातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण करणे शक्य आहे. धन्यवाद.
तर लवकरात लवकर तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलरली आमचे व्हिडिओ पहा.